आम्ही पण झाला, फोन पण झाला, फोन पण झालं. कारण आपल्याला पाहिजेच नाहीये. मला कॅटेगरीचा विचार करू द्या, ते कुठल्या कॅटेगरी असं पण शकतोय मी. काय एकदम क्लिअरली सांगू की बाबा हा म्हणून? नाही नाही, असं कसं दोघं एकत्र बोलू चल. गांगुली लेफ्ट ऑफ स्पिनर का? काय? मला काय असं वाटतं मी लवकर सापडणार आहे. हाय गाईज, एक नवीन डे, नवीन ब्लॉग आणि भरपूर सुधारणा. म्हणजे लास्ट टाइम मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता त्यामध्ये भरपूर लोकांनी मला असं सांगितलं की व्हॉइस प्रॉपर नाही येत आहे, खूप बॅकग्राऊंड नॉईज येतो आहे, क्लिअर नाही येते, क्वेश्चन्स ऐकायला नाही येतात, हे नाही ते नाही. सो त्यामुळंच थोडासा छोटाफार एक खर्च केलेला आहे मी माईक घ्यायचा. सो मी आता माईक यूज करतोय, जो की आजच घेऊन आलो आहे मी. आणि त्याचं आता टेस्टिंग पण करणार आहे मी, म्हणजे थोडीफार तर केलेलीच आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये पण त्याची टेस्टिंग होऊन जाईल. आणि प्लस अजून एक गोष्ट मी घेऊन आलेलो जी की माझा एक ट्रायपॉड. सो इथं हा माझा एक ट्रायपॉड पण घेऊन आलेलो आहे. एक छोटा एक ट्रायपॉड आणलेला आहे, जो की म्हणजे यूज होईल मला व्हिडिओज काढायला. आजचा पण जो एक व्हिडिओ मी शूट करतो आहे त्या व्हिडिओमध्ये पण सेमच गोष्टी आहेत. म्हणजे जसं की आज ब्रदर्स डे, सो ब्रदर्स डेच्या निमित्ताने थोडंसं दादा आणि माझ्या ह्याच्यामध्ये म्हणजे आमच्या दोघांमध्ये थोडेफार आम्ही एक गेम्स खेळणार आहे. आणि त्या गेम्स थ्रू थोडंफार फन मोमेंट्स क्रिएट करावं मी, किंवा मग काही ना काहीतरी गोष्टी होतीलच. तर फॅमिलीमध्ये आहे, फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, तर मग फन मोमेंट्स तर काही ना काहीतरी होणारच आहेत. सो बघूयात आता कसं यूज होतं आहे आमच्या ह्या माईकचा आणि ह्या ट्रायपॉडचा. तर इथं यूज करून व्हिडिओची क्वालिटी कशी येते ते आपण ट्राय करूयात. फर्स्ट गेम आमचा, ज्यामध्ये आम्हाला टाईम सांगणार आहेत बेसिकली, म्हणजे सेकंड सांगणार आहेत. आणि त्या सेकंड्सच्या बेसिसवरती आम्ही न बघता आम्हाला ते स्टॉपवॉचवरती स्टॉप करायचं आहे. जे पण सगळ्यात जास्त क्लोजेस्ट असेल त्याच्या तो जिंकेल. मिनिमम 5 राऊंड होतील यामध्ये. मग त्यामधनं कळेल की दोघांपैकी विनर कोण आहे त्या पर्टिक्युलर राऊंडमध्ये. चला सांगा टायमर. फर्स्ट राऊंडमध्ये देईन मी 6 सेकंड. 6 seconds. आम्ही पण झाला, फोन पण झाला, फोन पण झालं. 6 seconds मध्ये मी जिंकलेलो आहे. 5.79 आणि हा 5.46. 46. सेकंड राऊंड साठी मी देते 3 सेकंड्स. झालं 3 point. विनर चिकन डिनर आहे तियाचे पप्पा. 5 सेकंड्स. काउंट नको करू. अरे थांबत 5.34. मी जिंकलोय. विनर आहे भाऊजी. ते थांबलं नाही रे, थांबलं नाही परत. किती आहे? साठी मी देते 2 सेकंड्स. 2 seconds. 1 2 झालं. भाऊजी विनर आहे. 2.14. आता नेक्स्ट राऊंड खेळायची गरजच नाही, कारण की मीच 3 वेळा जिंकलेलो आहे. झाले कधी? क्लिअरली बेस्ट ऑफ 10 करू. बेस्ट ऑफ 10 मेन काय नाही, बेस्ट ऑफ 5 मध्येच मी जिंकलेलो आहे. सो ही गेम काय नाही, एक तर ते माझं एकदा स्टॉपच नाही झालं ना, त्यामुळे झालं. कारण आपल्याला पाहिजेच नाहीये, कारण नाही पाहिजे हरल्यावरती स्पेशली. नेक्स्ट गेम गेम्स. आता त्यामध्ये फक्त एवढंच की आपल्याला कॅटेगरी बेसिकली चूज करायची. जी काय कॅटेगरी असेल प्लेयर्सची, जसं की बॅट्समन झाला, बॉलर झाला, फिल्डर झाला, ऑलराऊंडर झाला, कॅप्टन झाला. पण ते लिमिटेड कॅटेगरी ठेवायचं, कारण की मला एवढं जास्त त्यातलं माहित नाहीये. आणि फक्त आपण गेस करायचं आहे की त्यामध्ये की तुम्हाला क्वेश्चन्स विचारशील, मी तुला क्वेश्चन्स विचाराल त्या रिलेटेड. क्वेश्चन नाही, आपण डायरेक्टली प्लेअरचे नाव गेस करणार आणि मग तू सांगायचं की हा प्लेअर त्या कॅटेगरीमध्ये आहे का नाही. जसं की एक्झाम्पल साठी मी बॉलर्स कॅटेगरी घेतली आणि तू धोनी सांगितलं, सचिन सांगितलं, तर मग मी म्हणणार ना हे त्या कॅटेगरीमध्ये नाही आहेत. मग ज्यावेळेस तू बुमरा सांगशील त्यावेळेस मी म्हणणार ना हा प्लेअर ह्या कॅटेगरीमध्ये आहे. हा असं ठीक आहे, चालेल, डन. मग आता आपण एक कॅटेगरी चूज करायची. कुठलीही कॅटेगरी तू एक चूज कर. मला आधी विचार करू दे कुठली. मी केली चूज. मला कॅटेगरीचा विचार करू द्या, कुठल्या कॅटेगरी आहेत. थांबा जरा.
हे करू दे आधी, चूज करू दे. कॅटेगरीज चूज करू आणि मग पुढं कंटिन्यू करू. कॅटेगरी हा ठीक आहे, चला झाली माझी. A few moments later. हां ठीक आहे, डन. कोण सांगते पहिलं? तू युवराज सिंग आहे त्यामध्ये, म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये आहे का? तर ठीक आहे, तुझा चान्स. रोहित शर्मा. नाही. माझ्या कॅटेगरीमध्ये क्रिस गेल आहे का? हां तो पण आहे. तर तुझ्या कॅटेगरीमध्ये अजिंक्य रहाणे आहे का? नाही. माझ्या कॅटेगरीमध्ये सौरव गांगुली आहे का? हां तो पण आहे. तर आता तू कॅटेगरी मला असं वाटतंय- क्लिअर झालेली मला असं होती. वाटतंय की आलेलं आहे ते आता. तुझ्या कॅटेगरीमध्ये अश्विन आहे. नाही. आता मी कॅटेगरी चूज करायला बघतो. हां माझी कॅटेगरी लेफ्टी बॅट्समॅन आहेत का? नाही, हो. चुकलेला आहेस. फर्स्ट तुझी कॅटेगरीचा चान्स गेलेला आहे. ठीक आहे, तुझा चान्स. तुझ्या कॅटेगरीमध्ये जडेजा आहे. हा. अच्छा. काय मी क्रिस गेल सांगितलं आहे, युवराज सिंग पण आहे, गांगुली पण आहे. सुनील नारायण आहे का? सुनील नारायण नाही, म्हणजे हा पण आहे नाही पण आहे असं टाईपचं. असं थोडे. म्हणजे मला एवढं क्लिअरली आता मला माहित नाही. बरं ठीक आहे. असू पण शकतोय. मी काय एकदम क्लिअरली सांगू की बाबा हा म्हणून? मग मी पण सांगतो तसं. सांग तुझं सांग. अरे पण मगाशी मी काय प्लेअर विचारला होता? मी तोच विचारलो. आता ते नाही भेटणार आहे. आता जडेजा विचारला होता मी. जडेजा विचारला होता. हा तर जडेजा आहे. तर तुझ्या कॅटेगरीमध्ये अक्षर पटेल आहे. हा आहे ना. कुठला प्लेअर? स्टार्क आहे का? स्टार्क नाही, नाही आहे. मला तिचा स्टार्क विचार करावा लागला की स्टार्क कोण आहे. नाही आहे, तो नाही आहे. कॅटेगरीमध्ये कुलदीप यादव आहे का? आहे ना. बस आता मला थोडंसं आलेलं आहे. मी तिथपर्यंत पोहोचलोय मी त्या कॅटेगरी पर्यंत. तुझ्या कॅटेगरीमध्ये जडेजा आहे का? जडेजा आहे ना. म्हणजे हे नाही काहीतरी ह्याला कळलं नाही वाटतं गेम अजून. नाही नाही, मी आज कसं काय कळलं? हा, मला बरं बरोबर ठीक. कळलं आहे गेम. बरं ठीक तुझं मी डायरेक्ट कॅटेगरी आता चूज करतोय. मी कॅटेगरी मध्ये तुझं लेफ्ट आर्म स्पिनर आहे का? नाही. एक चान्स गेला. तुझ्या कॅटेगरीमध्ये पोलार्ड आहे का? पोलार्ड नाही आहे. कैसे कैसे कैसे? कॅटेगरीमध्ये तुझं बुमरा आहे. नाही. तुझ्या कॅटेगरीमध्ये सचिन तेंडुलकर आहे का? नाही. 2000 years later. डायरेक्ट कॅटेगरीज मी आता सांगतो. मला नाही प्लेअरची नावं लक्षातच येत नाही. मला कोण प्लेअर चांगलं मला ते करतो. आठवत नाही. कॅटेगरीमध्ये स्पिनर आहे. तुझी कॅटेगरी ओपनिंग बॅट्समॅन आहे का? ओपनिंग बॅट्समॅन नाही. 2 कॅटेगरी तुझ्या झाल्यात, 2 कॅटेगरी माझ्या झाल्या. आता शेवटचे तू चान्स एक- दोघांकडे. हा, तू एक चान्स घे आणि हार. नाही नाही, असं कसं? दोघं एकत्र बोलू. चल एक काम करू, दोघं हा, एकत्र बरं. बोलू. म्हणजे दोघं हारू. आधी मला कॅटेगरी विचार करू दे कुठली असू शकते. तू थोडस विचार कर कॅटेगरी, मग आपण दोघं एकत्र बोलू. गांगुली पण हा म्हणलं होतं ना? मला नाही माहिती, मी का सांगू? गांगुली, गेल. One eternity later. हे जाऊ दे, बस झालं. आपण कॅटेगरी डायरेक्टली सांगू, मग बघूयात कोण जिंकते कोण हारते. नंतर कॅटेगरी सांगून टाकू कुठली आहे. ऑलराऊंडर. नाही. तुझं पण नाही, कॅप्टन मध्ये पण नाही येते. अरे मग कोण आहे? काय कॅटेगरी? लेफ्ट आर्म स्पिनर्स. गांगुली लेफ्ट आर्म स्पिनर आहे का? काय गांगुली स्पिनर मध्ये नाही? गांगुली बॉलिंग नाही टाकत. गांगुली फास्ट टाकतो. अच्छा, फास्ट. आणि त्याच्यामध्ये बाकी सगळे तो लेफ्ट आर्म स्पिनर क्रिस गेल लेफ्ट आर्म स्पिनर आहे का? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तो राईट आर्म स्पिनर आहे. अच्छा, तो पण राईट आहे का? लेफ्टी बॅटी करतो ना, मला वाटतं लेफ्ट आर्म स्पिनर असेल तो. आणि नारायण नारायण. नारायण विचारलंच नाही तू. सुनील नारायण आहे का? नाही, म्हणजे हा पण आहे नाही पण आहे असं टाईपचं. असं थोडे. म्हणजे मला एवढं क्लिअरली आता मला माहित नाही. असू पण शकतोय. मी काय एकदम क्लिअरली सांगू की बाबा हा म्हणून? अच्छा
आणि अशा प्रकारे डिस्क्वालिफाय झालेला आता सेकंड गेमचा विनर मी. 2 गेम झालेले आहेत आमच्या. दोन्ही गेम्स मध्ये आमचा 1-1 झालेला आहे. तर त्यासाठी आम्ही थर्ड एक गेम खेळतोय, एक लास्ट गेम फुल अँड फायनल, ज्यामध्ये फक्त आम्हाला नंबर्स गेस करायचे. हा एक नंबर विचार करेल, मी एक नंबर विचार करेल, आणि त्या आम्हाला फक्त नंबर एक गेस करून सांगायचा की किती जवळ आहे त्या नंबरपेक्षा, म्हणजे जास्त आहे का कमी आहे. हायर ऑर लोअर एवढं सांगायचे, आणि जो त्यावेळेस- सगळ्यात आधी गेस करेल तो जिंकतो. 1 सिंगल लास्ट गेम आहे. जो जिंकल तो जिंकला, सगळे पूर्ण राऊंडच जिंकला. ब्रदर्स डे आयुष्यात जिंकला डायरेक्ट. चला, माझा नंबर मी विचार करतोय, आणि माझा नंबर फायनलाइज झालेला आहे. माझा नंबर पण झालाय. चलो ओके, मी आधी बोलतो. 60. हायर. अर्धेहून जास्त 40. हायर. 70. हायर. 80. लोअर. 80 आणि 40च्या मध्ये. 80. लोअर. 60. हायर. 75. लोअर. मला काय असं वाटतं मी लवकर सापडणार आहे. 70. लोअर. 72. लोअर. अरे वा 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 वा. आता लास्ट चान्स लास्ट चान्स हा गेस करण्यासाठी. 10 नंबर पैकी एक नंबर. कोणता नंबर असू शकतो 10 नंबर पैकी एक नंबर? 66. लोअर. अरे यार. 71. तर याच प्रकारे आमचा ब्रदर्स डेचा व्लॉग संपतोय, ज्यामध्ये क्लिअरली दादा जिंकलेला आहे. मला तुम्ही खूप घाण अडकवलं त्या नंबरसाठी, त्यामुळे सो थँक्यू सो मच आमचा हा व्लॉग बघण्यासाठी. आम्ही नेक्स्ट टाइम परत येऊयात अजून काहीतरी असंच फनी कॉन्टेंट घेऊन. असं सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.